सुप्रीम कोर्टाचं यूट्यूब चॅनल हॅक झालेलं आहे। अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक झाल्याची माहिती सध्या समोर येते। या चॅनलवर क्रिप्टोकरन्सी XRP याची जाहिरातीचे व्हिडिओ सध्या दाखवले जात आहेत। तर सुप्रीम कोर्टाचं हे यूट्यूब चॅनल आता हॅक झालंय आणि अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक झाल्याची माहिती सध्या प्राप्त होतीये। दरम्यान या चॅनलवर आता क्रिप्टोकरन्सी XRP ची जाहिरातीचे व्हिडिओ दाखवले गेलेत। या संदर्भातली अधिकची माहिती प्रमोद जगताप आपल्याला देणार आहेत। प्रमोद, आपण पाहतोय सुप्रीम कोर्टाचं हे अधिकृत यूट्यूब चॅनलच आता हॅक झालंय, एकंदरीत काय कारवाई केली जाते आता? आपण जर बघितलं तुझ्या तर सुप्रीम कोर्टाचे अधिकृत युट्यूब चॅनल XRP नावानं जे एक युएसए संदर्भातली क्रिप्टोकरन्सीची कंपनी आहे तिच्याकडनं हॅक झाल्याचं बघायला मिळतं आणि चॅनलवरती या क्रिप्टोकरन्सीच्या जाहिरातीचे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केले गेले। सुप्रीम कोर्टामध्ये खरं जर आपण प्रामुख्याने बघितलं ऋतुजा, ज्या महत्त्वाच्या सुनावण्या आहेत त्या सुनावण्याचं लाईव्ह प्रेक्षक जे आहे ते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलं जातं। मात्र हॅकर्सकडनं आता सुप्रीम कोर्टाचं युट्यूब चॅनल हॅक केल्याने प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। काही वेळापासून जेव्हापासून ही गोष्ट लक्षात आली तेव्हापासून हे चॅनल जे आहे ते पुन्हा एकदा रिस्टोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण अद्यापपर्यंत ते चॅनल जे आहे ते रिस्टोर झालेलं नाहीये। मागच्या काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं ऋतुजा प्रामुख्यानं तर आरजीकर मेडिकल कॉलेज जे कोलकात्यातील आहे त्या संदर्भातील सुनावणी देखील लाईव्ह केली गेलेली होती। मात्र आता काही वेळापासून या युट्यूब चॅनलवरती वेगळे व्हिडिओ या क्रिप्टोकरन्सी जे आहे ते अपलोड केले गेल्याने वेगळा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात आहे। लवकरच हे युट्यूब चॅनल रिस्टोर केलं जाईल अशी माहिती देखील सुप्रीम कोर्टातील सूत्रांनी दिलेली आहे। निश्चित, त्यामुळे रिस्टोर कधी होणार आणि नेमकं हे चॅनल कुणी हॅक केलं याची माहिती आता लवकरच समोर येणं अपेक्षित आहे। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।